नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. कळशी गावाने आप्पा धुमाच्या घराला वाळीत टाकलं. कमळ म्हणते या सगळ्याचं कारण फक्त स्थानिका आहे. तिच्यामुळं झालं सगळं. त्यावर सरकार म्हणतो तू प्रत्येक गोष्टीला तिला जबाबदार धरू नकोस. या गावाचा एवढी वर्ष फायदा होता म्हणून ती लोक आपल्याशी चांगली वागत होती. आप्पांचं एवढं झालं तरी एकतरी माणूस थिरकला का इकडे? त्यावर आनंद म्हणतो हे बघा तुम्ही दोघंही शांत व्हा. बाहेरल्यांनी वाळीत टाकलं म्हणून आपलंच घर फोडायचं का? पुढे तो म्हणू लागतो हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला जर या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल ना तर आपल्याला सगळ्यांना एकत्र राहिलं पाहिजे. आणि हे बघा आप्पांची तब्येत बरी नाहीये या गोष्टीतलं त्यांना काय बी सांगायला नको. आप्पांना मात्र सगळं समजलेलं असतं. सगळ्यांचं लक्ष आप्पाकडे जातं. त्यावेळेस आनंद म्हणतो आप्पा. सगळेजण आप्पाकडे बघू लागतात. आप्पांच्या डोळ्यात मात्र पाणी येत असतं. कमळ आप्पांजवळ जाऊन सानिकाचा हात बाजूला करते आणि आप्पांना घरी घेऊन जाते. कमळच्या मागे सगळेजण घरी जातात. सरकार मात्र एकटाच उभा असतो. सानिका सरकारजवळ जाते. तेव्हा सरकार म्हणतो सानिका तुला मी कितीदा सॉरी म्हणू हेच मला कळत नाहीये. त्यावर सानिका म्हणते सॉरी म्हणायची काही गरज नाहीये. आई म्हणतायत त्यात त्यांची काही बी चूक नाहीये. बरोबर असो किंवा चूक, गावकरी जे सगळं करतायत ते फक्त माझ्यामुळे. इकडे सरकार बाहेर बसलेला असतो. सानिकाला जाग येते तेव्हा सरकार तिथे नसतो म्हणून ती त्याला बाहेर बघायला येते. सानिकाला बघून सरकार विचारतो काय झालं, जाग आली का? त्यावर सानिका विचारते तू काय करतोयस इथे? त्यावर सरकार म्हणतो खरं सांगू कळशीतले लोक असे वागतायत त्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. हीच लोक आप्पांना पुजायची. आप्पांच्या एका शब्दावर भाऊबंदकीतले किती वाद मिटले असतील आणि कितीतरी घटस्फोट थांबले असतील. आणि काही तक्रार असेल ना तर लोक पोलिसात जायऐवजी आप्पांकडे यायची. आणि आज काय अवस्था झाली त्या माणसाची. अख्खा गाव त्यांच्या विरोधात गेलाय. धड चालता येत नाही, बोलता येत नाही. आज डोळ्यात पाणी होतं ग त्या माणसाच्या. हे ऐकून सानिकाला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते हे सगळं माझ्यामुळे होतंय. त्यावर सरकार म्हणतो नाही सानिका, आता आपण असं धीर सोडून चालणार नाही. आप्पांना सगळ्यात जास्त गरज आता आपली आहे. एकदा का आप्पा बरे झाले ना तर आपल्या घरातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. फक्त आपण हार मानायची नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सानिका सईजवळ जाऊन भाजी निवडायला मदत करू लागते. त्यावर सई म्हणते अगं राहू दे, तू थकली असशील ना, आराम कर जा. त्यावर सानिका म्हणते अगं आल्यापासून तर आरामच चालू आहे ना आणि मी काय पाहुणी थोडीच आहे. त्यावर ती कमळला राग येतो आणि ती सईला म्हणू लागते सई भाजी नीट निवड, घरातली माणसं जेवणार आहेत, गुरंढोरं नाहीत. त्यावर सई म्हणते वय आत्ते आणि सानिकाला म्हणते सानिका आत्ता काही करायला जाऊ नकोस, घरातलंही काम आहेत, मी सांगते तुला. आपण दोघी नंतर करूयात, आत्ता काही करू नकोस हं, आत्या उगाच चिडचिड करल बघ. त्यावर सानिका ठीक आहे असं म्हणून तिथून उठते. तेवढ्यात आनंद तिथं येतो आणि कमळ विचारू लागते अहो काय म्हणलेत गावकरी? आनंद सांगायला लागतो मी त्यांच्याशी बोलून आलो पण सरकार त्याला थांब असं खुणवतो. त्यावर आनंद कमळला विचारू लागतो अक्का आप्पांना गोळ्या दिल्यात का? त्यावर कमळ म्हणते नाही, हे झालं की देते. त्यावर आनंद म्हणतो अगं दे की मग, आता वेळ पण झाली गोळ्यांची आणि थोड्या वेळ त्यांना मध्ये आराम पण करू दे. कमळ आणि सरकार आप्पांना घरात घेऊन जातात आणि परत येऊन आनंदला विचारू लागतात आता बोल काय झालं? त्यावर आनंद म्हणतो अक्का अगं गावकरी ऐकतच नाहीये. जे झालं त्याचा त्यांना बदला पाहिजे आणि ते म्हणतायत की ते घेऊनच राहतील. गावातल्या विहिरीवर पाणी भरायचं नाही, गावातल्या कुठल्याच देवळात जायचं नाही आणि गावातली कुठलीच वस्तू बी वापरायची नाही आणि ते कोळेकर आणि शेंडे म्हणतात की गावातले रस्ते पण वापरायचे नाही. त्यावर मिनल म्हणते गावातली हवा तरी श्वास म्हणून घेऊ शकतो का? विचारलं की नाही? बापाचं राज्य आहे का त्यांचं? त्यावर सरकार म्हणतो नाही मामा, हे लई होतंय. ते काय विसरलेत का आप्पांनी या गावासाठी, गावातल्या प्रत्येक माणसासाठी काय काय केलंय ते? पुढे तो म्हणतो अनवाळीत टाकणं कायद्यानं गुन्हा आहे, त्यांच्यावर केस केली पाहिजे, याशिवाय कळणार नाही त्यांना. त्यावर सई म्हणते बरोबर बोलतोय सरकार, तू ना आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांच्यावर केस करून टाक. त्यावर कमळ म्हणते चांगलीच माणुसकी दाखवतायत यांनी केलेल्या उपकारांची. अरे तेच जर माणुसकी दाखवत नाही मग आपण कशाला दाखवायची? आणि ती सरकारला म्हणते सरकार तू पोलीस केस कर, वाळीत टाकणं जर कायद्याने गुन्हा आहे तर गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. सरकार आनंदला घेऊन पोलीस केस करायला निघतो. तेवढ्यात सानिका त्याला थांब म्हणते आणि म्हणू लागते आपण जर आता पोलीस केस केली ना तर आपलं गावकऱ्यांबरोबरचं नातं बिघडल. त्यावर मिनल म्हणते अगं पण आत्ताच कुठं आपलं नातं चांगलं आहे गावकऱ्यांबरोबर?
त्यावर सानिका म्हणते, आता जरी चांगलं नसलं तरी चांगलं होण्याची शक्यता तर आहे ना. पण जर आपण पोलीस केस केली तर सगळं बिघडून जाईल आणि गावकऱ्यांबरोबरचं नातं कायमचं खराब होईल. त्यावर कमळ म्हणते, आत्ता आलेल्यांनी मध्ये बोलायचं नाही. त्यावर आनंद म्हणतो, अक्का तू थांब. आणि सानिकाला म्हणू लागतो, हे बघ बरोबर आहे तुझं, पण गावकऱ्यांनी बी असं वागायला नको होतं. एवढ्या दिवसाचं नातं असं तोडायला नको होतं. त्यावर सानिका म्हणते, मी गावकऱ्यांच्या वागण्याचं समर्थन करत नाही आहे आणि समर्थन करावं असं गावकऱ्यांचं अजिबात वागणं नाही आहे. पण पोलीस केस करून आपल्याला काय मिळणार आहे? त्यावर सरकार म्हणतो, अगं असं काय करतीयस तू? पोलीस केस केल्याने आपल्यावर जी बंदी आहे ती उठवली जाईल. त्यावर सानिका म्हणते, अरे बंदी उठवल्या जातील, गोष्टी मिळतील, पण गावकरी तर आपल्याशी बोलणंच बंद ठेवतील ना. आणि किराणावाल्यावर आपण जबरदस्ती थोडीच करू शकतो. वस्तू द्यायचा की नाही तो त्याचा अधिकार आहे. आणि ती आनंदला म्हणू लागते, मामा आज ना उद्या गावकऱ्यांना त्यांची चूक समजेल आणि स्वतःच ते आपल्याशी चांगलं वागू लागतील. त्यावर कमळ म्हणते, गावकऱ्यांना तुझ्यापेक्षा आम्ही जास्त ओळखतो. आज ते जे काही आहे ना ते फक्त यांच्यामुळे, त्यामुळे त्यांना त्याची आठवण करून दिली पाहिजे. त्यांचे डोकं त्याशिवाय ठिकाण्यावर नाही येणार. त्यावर सानिका कमळजवळ जाऊन म्हणू लागते, आई आहो तुमचं बरोबर आहे, पण हे सगळं करण्याची ही वेळ नाही आहे. मान्य आहे मी गावकऱ्यांना ओळखत नाही, पण मी आजवर आप्पांबद्दल जे काही ऐकलंय त्यावरून मला हेच वाटतं की आप्पांनी पण हेच केलं असतं. आणि ती सरकारजवळ जाऊन म्हणू लागते, म्हणून मला असं वाटतंय की आप्पांनी हे पाऊल कधीच उचललं नसतं. त्यांनी नेहमी समजूतदारपणाचा मार्गच निवडला असता. त्यावर आनंद म्हणू लागतो, मला वाटतंय सानिका जे बोलती ते एकदम बरोबर बोलती. आपण त्यांच्यावर केस करून तात्पुरता फायदा बघतोय, पण लांबचं कायमचं होणारं नुकसान याचा विचार नाही करत आहे आपण. त्यावर सरकार म्हणतो, बरोबर बोलतीये सानिका. आपण जर आता रागाच्या भरात केस करायला निघालो तर त्याने आपलंच नुकसान होईल. खरं तर आप्पांनी असं कधीच केलं नसतं. मला वाटतंय आता तरी आपण केस नको करायला. हे ऐकून कमळ घरात निघून जाते. सई पण कमळच्या मागे मागे जाते आणि म्हणू लागते, बघितलंस ना आत्ते, आता आपल्या घरातले निर्णय पण सानिका घेऊ लागल्या. तू पप्पा आणि सरकार असताना सुद्धा सानिकाचं म्हणणं खरं ठरतंय. आपण सगळेजण केस करायचं म्हणत होतो, पण तिनं ऐकलं का? स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा विरोध केला तिनं. बघितलं का कशी हुशार आहे तुझी सून? कोणाला आपल्या जाळ्यात कसं अडकवायचं हे बरोबर माहिती आहे तिला. आणि ती म्हणू लागते, मला तर वाटतंय ना आपल्याला असं वाळीत टाकलेलं पाहून तिला आनंदच होत असेल आणि आप्पांची अशी अवस्था ही बी तिचीच इच्छा असेल. किती नाटकी असावं गं. आता घरातले निर्णय घेतीया, उद्या आपल्यालाच ह्या घरात राहू देते की नाही. त्यावर कमळ म्हणते, आपल्याला ह्या घरात काढण्याआधी ती ह्या घरात राहिली तर ना. त्यावर सानिका विचारते, म्हणजे? त्यावर कमळ म्हणते, हरगिज राहू देणार नाही मी तिला ह्या घरात. तेवढ्यात मिनल किचनमध्ये येते आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागतात. डबे उघडून बघतात तर सगळे डबे रिकामे झालेले असतात. डबे रिकामे बघून सई, कमळ आणि मिनल एकमेकांकडे बघू लागतात. काय करावं त्यांना काही समजत नसतं. इकडे सरकार आणि सानिका आता पुढे काय करायचं यावर विचार करत असतात. तेवढ्यात सरकारला शोनाचा फोन येतो. सानिका सरकारला विचारते, काय झालं? त्यावर सरकार म्हणतो, शोनाला बाहेरगावी भाडं मिळालंय. हे प्रकरण झाल्यापासून आपल्याला गावात भाडं मिळणं पण बंद झालंय. त्यावर सानिका खुश होते आणि म्हणते, मिळालं आपल्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.